गोंदिया के राजा कहे जाने वाले अपना गणेश मंडल के श्री गणेश का विसर्जन भव्य जुलूस के साथ किया गया। जुलूस में ढोल ताशा टीम विशेष रूप से शामिल रही। शिव तांडव नृत्य, आदिवासी नृत्य विशेष प्रदर्शन थे, जबकि विशेष बाबा यानी गोंदिया के राजा को विदाई देने के लिए हर हर शंभू फैन अभिलिप्सा पांड्या ने गणेश वंदना और हर हर शंभू के गीत की प्रस्तुति देकर उपस्थितों को मंत्रमुग्ध कर दिया। सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने भी विसर्जन जुलूस में शामिल होकर गोंदिया के राजा को अलविदा किया। गोंदिया के जय स्तंभ चौक पर विशेष बाबा यानी भक्तिमय संगीत का आयोजन किया गया। फिर द्वार पर आतिशबाजी कर गोंदिया वासियों ने गणपति बाप्पा मोरिया अगले बरस तू जल्दी आ बोलकर श्री गणेश को विदाई दी गई। इस समय हजारों की संख्या में गणेश भक्त मौजूद थे। सर्वांना माहित आहे की आपल्या महाराष्ट्राची सिने अभिनेत्री कुलकर्णी आणि हर हर शंभू गायिका फ्रेम अभिलाषा पांडेजी इकडे आली होती आणि सर्व गणेश भक्तांनी सर्व मिळून त्यांना आपण गणेशांना आपण निरोप दिला आणि जे उत्साह गणेश भक्तांमध्ये होता तो आमच्या श्री अपना गणेश उत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांसाठी एक भाविक क्षण होता। आणि आता आमचे गणेश बाप्पा इकडून पुढच्या वर्षी येण्यासाठी आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे गणेश भगवान लवकर येऊन आम्ही सर्व लोकांना आशीर्वाद देणार आहे। आणि श्री अपना गणेश उत्सव मंडळाचे जे अभिनव उपक्रम त्या 10 दिवसात आम्ही साजरे केले, त्यामध्ये विभिन्न सामाजिक दायित्व आम्ही त्यांचा निर्वाह केला। सोबत जे पूरग्रस्त जे लोक होते त्यांना जेवणाची व्यवस्था पण श्री अपना गणेश उत्सव मंडळाच्या सर्व सदस्य यांनी केली। आणि मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणेश भगवानला मी आशीर्वाद मागतो की या गोंदिया जिल्ह्याला ते धान्याने परिपूर्ण करावे, आमचा किसान, आमचा युवा, आमची महिला सर्व सुखीने राहावे अशी मी गणेश भगवानांना एक त्यांना मी आशीर्वाद मागतो। आता मी बघितलं तर नाही पण मला वाटते 10,000च्या वर लोक इकडे आले असेल। मी आलेली आहे अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरती, कारण की अपना गणेश उत्सव मंडळ यांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठीची आज संध्याकाळ आहे। मला संधी मिळाली आहे तमाम गणेश भक्तांना भेटायची आणि इतका सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे। अभिलिप्सा पांड्या ही सुद्धा आली आहे आणि इतकं सुंदर वातावरण निर्माण झालं आहे। तिने 2-3 छान गाणी सुद्धा म्हटलेली आहे आणि त्याचबरोबरीने एक गणेश भक्त म्हणून मला पहिल्यांदाच अनंत चतुर्दशीचा कार्यक्रम लोकांसमोर बघायची संधी मिळते आहे। म्हणजे एरवी मी गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रभरात जगभरात फिरली आहे, पण विसर्जनाच्या कार्यक्रमाला, अनंत चतुर्दशीच्या कार्यक्रमाला मी कधी अशी बाहेर पडलेली नाही। माझ्या घरी गणपती असतो आणि आम्ही विसर्जनाला घरीच असतो, पण ही पहिलीच वेळ आहे की मी बाहेर पडले आणि मुंबई पुणेची मिरवणूक पाहिली आहे, आज पहिल्यांदा गोंदियाची बघायला मिळाली।